ज्या मुलींचे ना माहेरचे लोक नसतात किंवा त्यांना माहेर नसतं ना, अशा मुलींना सासरच्या लोकांमध्येच खूप जास्त आनंद असतो आणि कदाचित ही गोष्ट चांगली पण आहे आपल्यासाठी. म्हणजे कसं आहे, दोन्हीकडं प्रेम वाटण्यापेक्षा हे माझं प्रेम वाटलंच जात नाही ना, सगळं प्रेम आपल्या सासरच्या लोकांसाठीच राहतं. तसंच आज आमच्या घरी पाहुणे आले होते माझे सासरच्या तिकडचे आणि मी खूप हॅपी होते, कारण आमच्या घरी खूप दिवसानंतर पाहुणे आलेले होते. सकाळी पटकन उठून मी फ्रेश झाले आणि स्वयंपाकाला लागले. पटपट स्वयंपाक उरकून घ्यायचा होता, कारण नंतर मग त्यांच्यासोबत पण टाईम स्पेंड करायचा होता. म्हणून स्वयंपाक आवरून मी थोडंसं निवांत बसलेलं होतं, तोपर्यंत लेक आला आणि रडायला लागला की मम्मा ड्रॉइंग करून दे म्हणून. हे लेक कसली गडबड असते काय माहिती, सकाळी लवकर उठायची. मी उठले की माझ्या मागे लागोलागच उठून जातो. त्याला चहा नाश्ता दिलेला होता म्हणून आता त्याला शांत उभा राहिला आहे, पण ड्रॉइंग करून दे असं त्याने हट्ट धरला आहे. त्याला ड्रॉइंग वगैरे काढून द्यायचं होतं मला. त्याला ड्रॉइंग काढून दिली आणि दुपारी थोडासा मस्त छान रिलॅक्स माझा टाईमपास झाला. आणि हे बघा ना, म्हणजे आमच्याकडे एक हेल्मेट आणले लाडूच्या पप्पाने आणि त्याच्यासोबत तो असं खेळत होता. त्याला मजा येत होती डोक्यात घालण्यापेक्षा. त्याच्या पूर्ण बॉडीचं जेवढं वजन आहे ना, तेवढं त्या हेल्मेटचं वजन असावं कदाचित, पण तो मस्त एन्जॉय करत होता. आणि दिवसभर ना खूप काम होतं, म्हणजे आराम नाही झाला. आणि तर खूप दिवस झालं म्हणजे अशी सवयच नाही राहिली ना, तर तो थोडीशी मी पण आजारी पडलेले होते, खूप बॉडी पेन होत होता. तर मग त्या लाडूचे पप्पा ना गोळी आणायला गेलेले होते आणि लाडू असं मस्त एन्जॉय करत होता. त्यांनी माझ्यासाठी पेन किलर घेऊन आले आणि लेक इकडं बघा मला सांगत होते की मम्मी कशी गोळी खायची ते असं म्हणतात ना की लेकीला खूप माया असते, पण असं काही नाही बरं. लेकं पण खूप माया करतात मम्मी पप्पांवर. स्पेशली माझा लेक तर माझ्यावर खूपच प्रेम करतो, खूप काळजी करतो माझी. असं एरवी त्याला काही दे म्हटलं तर देणार नाही, पण मी आजारी असल्यानंतर ना पटकन मम्मा पाणी घेऊन ये म्हणलं की असं पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. आणि हे बघा मला सांगत होते की मम्मा अशी गोळी खा म्हणून. खूप छान वाटतं असं लेकरांनी आपल्याला म्हणजे काही गोष्टी सजेस्ट केल्याच्यानंतर. चला मैत्रिणींनो, माझा दिवस खूप छान आणि आनंदित गेला. भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.